हॅलो, गुड आफ्टरनून गाईज. आम्ही निघालो आहे पुण्याला आणि तिकडनं आम्ही जाणार आहे बँगलोरला. सो पुण्यावरतून फ्लाईट आहे आमची बँगलोरची आणि दादा आम्हाला सोडायला येत आहे पुण्यापर्यंत. सो मी, भाऊजी आणि अभिषेक आणि मयुरी आम्ही 4 जण जाणार आहे बँगलोरला. काही काम आहे आमचं, सो तेवढं करून आम्ही रिटर्न येणार आहे उद्याच. सो पुण्याला पोहोचायच्या अगोदर भीमा कोरेगाव आम्हाला लागलं आणि आम्ही तिथे पोहोचलो. म्हटलं आता दर्शन तरी करून घेऊयात, आहे आपल्याकडे टाईम. तर आम्ही दर्शनासाठी इथे थांबलो आणि खूप टाईम होता आमच्याकडे, आमच्या फ्लाईटलासुद्धा. तर आम्ही दर्शन करणार आहे आणि मग पुढे काहीतरी नाश्ता टाईप आम्ही काहीतरी खाऊ. सो आम्हाला भेटला गरम गरम इथेच बाहेर निघतानाच वडापाव. तर खूप छान स्मेल होती तिथं. आम्ही वडापाव घेतला आणि वडापाव खरंच टेस्टी होता, गरम गरम होता. तर त्याचा आनंद घेत घेत मॉल पण आला आणि आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. सो गाईज, आलो आहे आम्ही इथे पुण्यामध्ये फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये. सो खूप टाईम आहे आमच्याकडे, तर आम्ही थोडासा मॉल फिरणार. जर काही आवडलं तर आम्ही घेणार आणि मग जेवण वगैरे करून आमची फ्लाईट पकडायची आहे आम्हाला. सो तोपर्यंत काही तर आम्ही इथे आलो आहे आणि खरंच खूप छान मॉल होता. इथे फोटोज वगैरे खूप छान झाले आमचे आणि एन्जॉय केला आम्ही. खूप छान वाटतं ना, भाऊ बहीण सगळे सोबत असल्यावरती. इथे सगळे तर नव्हते, पण आम्ही ते 4 जण जे होतो, 4-5 जण. तर बस आम्ही छान एन्जॉय केला. सो गाईज, आम्हाला जेवण करण्याची काही इच्छा नव्हती, तर आम्ही बर्गर आणि पिझ्झा घेतलेला आणि आम्ही ते खाल्लेला. अभिषेकला बिलकुल आवडत नाही व्हिडिओमध्ये आलेलं, पण तरी मी त्याचं शांतपणे त्याला नकळत व्हिडिओ घेतला. आणि गाईज, आम्ही निघालो आहे आता बँगलोरला. सो बँगलोरला पोहोचल्याच्या नंतर डोसा नाही खाणार असं थोडी होणार आहे, कारण की तिथं स्पेशल डोसा, इडली, उत्तप्पम हे खूप छान भेटते आणि टेस्ट पण खूप छान होती. त्याची थिकनेस बघा किती आहे, तरीसुद्धा तो क्रिस्पी होता. सो आम्ही केला डोसा एन्जॉय. सो आम्ही खूप थकलेलो, तर रात्री आम्ही झोपी गेलो डोसा खाल्ल्याच्या नंतर आणि काहीच इच्छा नव्हती. आता झाली आहे बघा बँगलोरमध्ये सकाळ आमची आणि आम्ही खूप फास्ट आवरणार आहे, कारण की एक काम आहे सो ते करायचं आहे. तर बस हा व्ह्यू मी एन्जॉय करत होती इथला, की किती छान आहे. नक्कीच लवकर बँगलोर फिरण्यासाठी येऊ. सो ठीक आहे, सध्या तर कामच करूयात हा विचार करून मी फक्त व्ह्यू एन्जॉय केला. A few moments later.
सो गाईज वाजले होते 11 11:30 आणि आम्हाला जायचं होतं मीटिंगसाठी. सो त्याच्या अगोदर काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आम्ही दोघं पण इथे पनीरची भाजी आणि पोळी घेतलेली. सो आम्हाला निघायचं होतं दोघांना पण. सो झालं आमचे काम आणि आम्हाला पोटामध्ये कसं तरी होत होतं, म्हणजे लागलेली होती भूक. तर मी इथे घेतली पुरी भाजी, पण त्याच्यासोबत बघा ना बटाट्याची चटणी, सांबर आणि नारळाची चटणी. इथे सगळ्या गोष्टींसोबत नारळाची चटणी आणि सांबर भेटतच होतं. सो काही पर्याय नव्हता, घेतलं आम्ही आणि खाल्लं. तर आम्ही हॉटेल मानूमध्ये आलो आणि आम्ही सर्च केलं होतं. इथली बिर्याणी खूप छान आहे. सो इथे आम्ही बिर्याणी खाण्यासाठी आलेलो. बाकी मेन्यूमध्ये काय लिहिलेलं आहे तर एवढं काही कळत नव्हतं आम्हाला. सो आम्ही त्यांना तेच बोललो की व्हेजमध्ये कोणती स्पेशल बिर्याणी आहे ती आणा. सो त्यांनी मला अंगारा व्हेज बिर्याणी हे आणून दिलेली आणि बाकी मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ही आलेली आणि सगळ्यांनी बिर्याणी एन्जॉय केली. टेस्ट छान होती, पण बिर्याणीसारखीच बिर्याणी होती, असं काही वेगळी टेस्ट नव्हती जी आम्ही अपेक्षा करत होतो की इथे वेगळी टेस्ट भेटणार बिर्याणीची. पण ठीक आहे, टेस्ट छान होती. सो आता बँगलोरवरतून आम्हाला औरंगाबादला जायचं आहे. तर आता बँगलोरवरतून निघत आहे आम्ही, तर मुंबईला पोहोचू आणि मुंबईला पोहोचल्याच्या नंतर आम्ही जेवण केलं, कारण की आमची मुंबईपासनं जी फ्लाईट होती ती थोडी उशिरा होती. सो तर आम्ही मिक्स व्हेज भाजी आणि नूडल्स घेतलेले. सो खूप रात्र झालेली, झोपसुद्धा येत होती, पण ठीक आहे, फ्लाईट आहे उशिरा, तो पोहोचू आम्ही सकाळी औरंगाबादपर्यंत. सो तोपर्यंत पेट पूजा करत आहे. सो गाईज, मी आले आहे बँगलोरवरतून औरंगाबादमध्ये आणि खूप मजा केली आम्ही. तिथे वेगवेगळी टेस्ट जी होती ना, उत्तपमची, इडलीची आणि डोस्याची, खरंच खूप छान होती. आम्ही फिरलो तर नाही बँगलोरमध्ये, कारण की एकाच दिवसासाठी गेलेलो होतो, तर फिरणं नाही झालं. जे काम होतं तेवढंच केलं आम्ही. पण हां, तिथे वेगवेगळी टेस्ट जी घेतली आम्ही, इडलीमध्ये पण डोस्यामध्ये पण, तर ती खरंच लाजवाब होती. खूप जाड होता डोसा, पण खूप क्रिस्पी होता. सो टेस्ट पण खूप छान होती. तिथली चटणीची खूप टेस्ट वेगळी होती, सांबरची पण खूप छान टेस्ट होती. सो मला तर तिथलं जेवण फार आवडलं. मी खूप एन्जॉय केलं आहे ॲक्च्युली तिथलं जेवण आणि नाश्ता जे पण आम्ही तिथे खाल्लं. सो सगळ्याची टेस्ट वेगवेगळी होती आणि बिर्याणी पण खूप छान होती. थोडीशी चव वेगळी होती, पण ती पण छान होती आणि मजा आली. एकतर मी खूप म्हणजे खूप फूडी आहे आणि त्याच्यामध्ये जर मला चविष्ट भेटेल खाण्यासाठी तर खूप आनंद होतो मला. सो मी तिथे एन्जॉय केलं फूड आणि काम केलं आणि औरंगाबादला आले. सो तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत आहे तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण की असेच नवीन नवीन व्लॉग मी आवडीने तुमच्यासाठी आणणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला लाईक करावं लागणार, सबस्क्राईब करावं लागणार. देन मला पण वाटणार की हां चला माझे डेली व्लॉग आले पाहिजे. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.